नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे भाग 46 आधीच अपलोड केलेले आहेत. भाग 47. सुमती मल्हारवर आता खूप नाराज होती आणि त्या दोघांच्या भांडणामुळे आईसोबत सुद्धा मल्हारचं भांडण झालं आणि गाडीत तिघांचा पण गोंधळ चालू होता. सुमती आता गाढ झोपली होती. तिचं डोकं काचेवर आदळणार इतक्यात मल्हारने तिला सावरलं. सुमतीने जरा प्रेमानेच मल्हारकडे पाहिलं, पण ह्याने तिला फुल ॲटिट्यूड दाखवला. कारण की आता मल्हारला राग आला होता आणि सुमतीचा राग कमी झाला होता. तिघे पण घरी आले. घरी येईपर्यंत त्यांना रात्र झाली. आई आणि मावशी आईच्या रूममध्ये गेल्या. खूप दमल्या होत्या दोघी जणी आणि सुमती आणि मल्हार सुद्धा खूप दमले होते. मल्हार आता सुमतीला काहीच नाही म्हणाला. सुमती किचनमध्ये गेली, थोडंसं आवरलं आणि बेडरूममध्ये गेली तर त्या दोघांच्या बॅगा घेऊन मल्हार फ्रेश व्हायला गेला होता. सुमती मनातच म्हणाली, खरंच आता यांना सॉरी म्हणते. मीच माघार घेतलेली बरी, नाहीतर या बाबाचा राग म्हणजे खूपच डेंजर असतो. मल्हार फ्रेश होऊन आला आणि त्याला त्याचा टॉवेल हवा होता. तर सुमतीला म्हणणार की सुमती मला टॉवेल दे, फक्त सुमती एवढंच म्हणाला आणि शांत झाला. सुमती मल्हारला म्हटली, अहो मला काय म्हणालात का? मल्हार म्हणाला, नाही. तुला कशाला काय म्हणू मी? तुला थोडंसं काय म्हटलं तरी लगेच तुझा इगो दुखतो, लगेच राग येतो ना तुला हल्ली. नवऱ्याचा खूपच राग यायला लागला आहे बाबा. आता आवडेनासा झाला आहे ना नवरा. मल्हार आता थोडासा गाल फुगवून सुमतीला म्हणत होता. सुमतीने आता मल्हारला पाठीमागूनच घट्ट मिठी मारली आणि मल्हारला म्हणाली, असं थोडीच असतं. रागवणार सुद्धा तुमच्यावर, प्रेम सुद्धा तुमच्यावरच करणार आणि जीव सुद्धा तुम्हालाच लावणार. इतका हक्क आहे की बायकोचा. मल्हार आता मागे फिरणार इतक्यात मनातच म्हणाला, सुमती माझी किती परीक्षा घेतेस ना तू. थांब जरा, तुला बरोबर जागेवर आणतो मी. हल्ली हल्ली जास्तच रागवायला लागली आहे. जरा मल्हारचा डोस दिला पाहिजे हिला. मल्हार अजिबात हिला शरण जाऊ नकोस. फक्त इमोशनल ब्लॅकमेल करते तुला. मल्हारने आता सुमतीचा हात बाजूला केला आणि सुमतीला एकदम शांत आवाजात म्हणाला, सुमती झोप. मला खूप झोप आली आहे. मी खूप दमलो आहे. आता काहीही समजून घेण्याच्या मी मनस्थितीमध्ये नाही. तूही झोप आता. मल्हारने आता सुमतीची मिठी सोडली आणि बेडवरती झोपायला आला. लाईटसुद्धा ऑफ केली. सुमतीने आता काही राहावे ना. तिने सुद्धा चेंज केलं आणि मस्त असा मल्हारने तिला घेतलेला हॉट नाईट गाऊन घातला. मनातच म्हणाले, आता मी पण बघते माझ्यापासून किती वेळ लांब राहत आहेत ते. सुमती मल्हारच्या ब्लँकेटमध्ये शिरली आणि त्याला एकदम घट्ट मिठी मारली. त्याच्या पायावर ना तिचे मऊ लुसलुशीत पाय घासायला लागली. मल्हार तिच्या हॉटनेसने गरम होत चालला होता आणि सुमती काही तिचे प्रयत्न थांबवत नव्हती. मल्हार थोडासा पुढे आला की ही सुद्धा त्याच्या मागे यायची आणि त्याला घट्ट मिठी मारायची आणि त्याला एकदम तंतोतंत चिटकायची. जागाच ठेवायची नाही दोघांमध्ये थोडी पण. मल्हार आता थोडासा वैतागला आणि सुमतीला म्हणाला, झोप की गप्प तिकडे सरकून. जास्त मला चिटकायची काही गरज नाही. ह्या विश्वमित्राची तपश्चर्या त्याच्या इच्छेशिवाय मोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. तू किती पण प्रयत्न कर, पण मी अजिबात पागळणार नाही. काय गरज होती जास्त फुगून बसायची? सुमती अगदी लाडात येत मल्हारला म्हणाली, सॉरी ना. मल्हार म्हणाला, सुमती आता शांत झोप हां. मला राग आलेला आहे तुझा. तू शांत झाल्याशिवाय मी तुझ्याजवळ येणार नाही, नाहीतर मी बाहेर झोपायला जाईल. सुमती आता रागातच उठली आणि मल्हारला म्हणाली, तुम्ही कशाला जाताय बाहेर झोपायला? थांबा जरा, मीच जाते. तसंही मला तुमच्या शेजारी अजिबात झोप लागणार नाही. नुसती मनमानी करायची स्वतःचीच. बायकोचा काहीच विचार करायचा नाही. तिच्या फिलिंग समजून घ्यायच्या नाहीत.
मीच वेडी आहे जे तुमच्या मागे पुढे घुटमळत असते नुसती. सुमती आता उठली आणि तिची उशी मल्हारच्या पार्श्वभागावर जोरात मारली आणि तशीच पुढे जाणार इतक्यात मल्हार पटकन उठला आणि तिच्या हाताला खूप जोरात पकडलं आणि तिला एकदम घट्ट मिठीत घेतलं. सुमती मल्हारला म्हणाली, जा तिकडे. तुम्हाला बायकोपेक्षा राग जास्त महत्त्वाचा आहे ना? मल्हार सुमतीला म्हणाला, नाही ग माझी राणी, सॉरी, तू बाहेर नाही झोपायला जायचं. सुमती म्हणाली, मी नाही जात आणि तुम्ही जात होतात त्याचं काय? असं वागता ना माझ्यासोबत? मल्हारने सुमतीच्या केसांवर ना प्रेमाने हात फिरवला. सुमतीच्या कपाळावर किस केला आणि कान धरून गुडघ्यावर बसला खाली आणि सुमतीला म्हणाला, सॉरी बायको, तुझ्या नवऱ्याला छोट्या छोट्या गोष्टींवर ना लगेच राग येतो ना? सुमतीने मल्हारला लगेच उठवलं आणि मल्हारला म्हणाली, असू दे, इट्स ओके. मल्हार लगेच सुमतीला जवळ घेतलं आणि सुमतीला म्हणाला, बायको, तुझ्या या आदांवर तुझा नवरा घायाळ झाला आहे. सुमती मल्हारला म्हणाली, म्हणूनच बाहेर चालला होतात का झोपायला? मल्हार म्हणाला, नाही ग बायको. मल्हारने आता सुमतीला एकदम त्याच्याजवळ ओढलं आणि सुमती मल्हारला एकदम टच झाली आणि मल्हारची अवस्था काय झाली होती हे सुमतीला कळून चुकलं. सुमती खूप लाजली आणि तिने लाजूनच त्याच्यापासून ती बाजूला झाली. आता मल्हार पण सुमतीच्या मागे आला आणि तिला तंतोतंत पाठीमागून चिटकला. मल्हार सुमतीला म्हणाला, मग बायको, नवऱ्याच्या फिलिंग्स कळल्या ना? सुमतीने आता मल्हारच्या पोटामध्ये गुद्दा मारला आणि त्याला म्हणाली, घाणेरडी सवय आहे तुमची, ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं. सगळं मनामध्ये असतं तुमच्या, फक्त बायकोने शरण यायला पाहिजे तुम्हाला, हो का नाही? मल्हारने सुमतीला उचलून घेतलं आणि बेडवर ठेवलं. मल्हार सुमतीला म्हणाला, बायको, तसं उद्याच बोलणार होतो मी, पण माझी स्वप्न सुंदरी माझ्यापासून लांब निघाली ना झोपायला, म्हणून म्हटलं चला आपली विश्वामित्रची तपश्चर्या मोडावी आता, नाहीतर काही खरं नाही बाबा. आज बाहेर तर उद्या गावालाच गेली असती तुझ्या घरी आणि ते काय मला परवडलं नसतं बाबा. सुमती मल्हारला म्हणाली, बरी मी जाईल गावाला, वाट बघा. मल्हारने आता सुमतीला जवळ घेतलं आणि दोघांचा पण आत बाहेर प्रवास चालू झाला. फायनली भांडण गोड आठवणींवर संपलं. सकाळी सुमतीला लवकर जाग आली. तिने पटपट सगळं आवरलं. आज मावशीसुद्धा घरी जाणार होती. मल्हार पण त्याचा आवरून बाहेर आला आणि सुमतीला किचनमध्ये पाहून तो सुद्धा आई कुठे आहे, मावशी कुठे आहे याचा अंदाज घेत होता. सुमतीच्या मागे येऊन उभा राहिला आणि सुमतीला म्हणाला, काय मग बायको, काल भांडणानंतरचं प्रेम कसं होतं? सुमतीने आता तिचे दोन्ही हात मल्हारच्या गळ्यात घातले आणि त्याला म्हणाली, बाकी काही म्हणा, पण भांडणानंतर तुम्ही जरा जास्तच प्रेम करता माझ्यावर आणि तुमचं ते प्रेम मला खूप हवं असं वाटतं. मल्हार सुमतीला हळूच म्हणाला, मग एक चोटका मारायचा का? तसंही उद्या तुझ्या नवऱ्याला अजिबात वेळ नसणार. उद्या कोर्टात जायचं आहे मला, अख्खा दिवस तिथेच जाणार आहे. शेवटची तारीख आहे, निकाल बघू काय लागतोय. सुमती, थोडंसं टेन्शन आलंय ग मला. सुमती मल्हारला म्हणाली, अहो कशाला टेन्शन घेताय, निकाल हा आपल्याच बाजूने लागणार, मला माहिती आहे ना. आणि मला माझ्या महादेवावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या शिदोरीतलं कुठेच जाणार नाही. आपलं आहे ते आपल्याला भेटणार आणि बाबांनी खूप कष्टाने ती जागा घेतली होती, मग त्याचा निकाल आपल्याच बाजूने लागणार. मल्हार म्हणाला, होप सो सुमती, असं जर झालं ना तर तू मागशील ते तुला देईल. सुमती म्हणाली, खरंच ना, मी जे मागेल ते मला द्याल ना? मल्हार म्हणाला, हो, मग तू जे मागशील ना ते मी तुला देईल, डोंट वरी. इतक्यात आई आणि मावशीसुद्धा बाहेर आल्या आणि मावशी मल्हारला म्हणाली, काय मग मल्हार, आज
मावशी निघाली आहे. थोड्याशा गप्पा मावशीसोबत पण मार. मल्हार आता मावशीजवळ आला आणि मावशीला त्याने घट्ट मिठी मारली. मावशीला म्हणाला, आय लव्ह यू सो मच मावशी. अगं राहा ना अजून, एवढ्या लवकर का चालली आहेस तू? आईला पण किती छान वाटलं तू आलीस तर, आणि सुमतीचं तर काय विचारू नकोस. आणि मला पण खूप आनंद झाला, बरं झालं तू आलीस. मावशी मल्हारला म्हणाली, मल्हार अरे मला सुद्धा घरी जायला पाहिजे. दादाचा फोन आला होता, आई कधी येतेस? म्हटलं येते बाबा, त्यांना सुद्धा करमत नाही ना माझ्याशिवाय. मग आता जावं लागेल, नंतर कधीतरी तुम्हीच या सगळेजण. आपण सगळे कोकणात फिरायला गेलो ना की फार्म हाऊसवर जाऊयात. तू आणि सुमतीसुद्धा या. आणि नाही आलात, आत्ता नाही आलात म्हणून इट्स ओके, पण नंतर ही मावशी बोलणार नाही आला नाहीस तर तिला घेऊन. मल्हार म्हणाला, काय मावशी तू तू बोलवलंस आणि मी येणार नाही, असं कधी होईल का? येणार येणार, नक्की येणार. मल्हार आता हळूच मावशीच्या कानात म्हणाला, मावशी आम्ही दोघंच येऊ का आम्ही तिघे येऊ? म्हणजे जर महादेवाच्या प्रसादाने छोटा मल्हार पण आला तर तुला चालेल ना? आता आईसुद्धा हसायला लागली आणि मल्हारने दोघींनासुद्धा जवळ घेतलं. आईने मल्हारला धपाटा मारला आणि आई त्याला म्हणाली, निर्लज्ज मुलगा आहे माझा. मल्हार म्हणाला, मग त्यात काय निर्लज्ज? आई तुला नातू हवा आहे ना? आणि सुमतीच्या बाबांनासुद्धा आता लवकर आजोबा व्हायचं आहे. आता आई आणि मावशी खूप हसायला लागल्या. सुमती आतमध्ये किचनमध्ये होती आणि मनातच म्हणाली, यांना ना कुठे काय बोलायचं काहीच कळत नाही. सगळ्यांनी नाश्ता केला. मावशीने सुमतीला घट्ट मिठी मारली. सुमतीला म्हणाली, सुमती आता तू राहायलाच ये 2-3 दिवस. मी आले पण माझा खूप छान पाहुणचार केलास तू. खरंच मधू, तुझी सून लाखात एक आहे. सुमती तुझी खूप आठवण येईल आणि तुला कधीही वाटलं तरी घरी येत जा, समजलं? मल्हार आता मुद्दामून म्हणाला, चला बाबा आता मावशीची सुमती लाडकी झाली आहे, मल्हार लाडका नाही राहिला आता. मावशी आता हसली आणि मल्हारला म्हणाली, मल्हार तू लाडका नाही दोडका आहेस आमचा. तुला म्हणाले ना मी आता सोडताना चल म्हणून घरी, तुला कधी नाही म्हणते रे घरी यायला. आधी कसा मावशीची आठवण आली की मावशी मावशी करत यायचाच, आता मावशीला विसरलास ना? मल्हार म्हणाला, नाही ग मावशी, आता तुझा मल्हार मोठा झाला आहे, त्याच्यामागे भरपूर व्याप आहेत कामाचे. हां बरं चला आता निघायचं का? मला उशीर होतोय ऑफिसला जायला. मावशी म्हणाली, हो बाबा. मावशीने सगळ्यांचा निरोप घेतला. मल्हारने मावशीला जाता जाता ड्रॉप केलं. सुमती आता तिच्याच विचारात होती, कसं सांगू आईंना, काय करू? आई तिच्याजवळ आल्या आणि सुमतीला म्हणाल्या, सुमती आज काय भाजी केली आहेस ग? सुमतीचं काहीच उत्तर नाही आलं. आईने सुमतीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला म्हणाल्या, काय ग सुमती, कुठल्या विचारात आहेस? दोनदा विचारलं तुला, भाजी कुठली केली आहेस? सॉरी आई, माझं लक्षच नव्हतं. भरली भेंडी केल्या आहेत, सकाळी भाजी त्यांच्यापुरतीच केली होती म्हणून आता आपल्या दोघींसाठी केली. आई म्हणाली, ते ठीक आहे, पण तू कुठल्या विचारात होतीस? आई आता तुम्हाला कसं सांगू मी? आई सुमतीला म्हणाल्या, तुला जसं सांगायचं तसं सांग, काही टेन्शन नाही ना? टेन्शन नाही, पण आई मला पिरियड्स आले नाहीत, माझी तारीख चुकली आहे. आई म्हणाल्या, काय गं सुमती, अगं ही तर आनंदाची बातमी आहे. मग मल्हारला सांगितलंस का तू? दोघेजण जाऊन डॉक्टरकडे चेक करून घे आणि कन्फर्म कर. सुमती आईला म्हणाली, आई अहो मला सांगायचं आहे त्यांना, पण आता त्यांना एवढा आनंद होणार नाही, कारण की ते आता टेन्शनमध्ये आहेत. आणि जर बाळाच्या पायगुणाने निकाल आपल्या बाजूने लागला ना
तर त्यांचा आनंद द्विगुणित होईल. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. माधवरूपा सतीश रागिनी हे भाग सोमवारपासून येतील. मल्हार सुमतीचा भाग हा संपवत आहे. ह्याचे 2च भाग राहिले आहेत. ते भाग अपलोड करणार आहे आणि ही कथा संपणार आहे.